मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, आमच्या महाराष्ट्रामध्ये सेवादल या संघटनेला खूप महत्त्व आहे। महाराष्ट्रामध्ये आमचे कुठलेही राष्ट्रीय लीडर असतील, मग राहुल गांधीजी असतील, सोनियाजी गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगेजी असतील, प्रियंकाजी गांधीजी असतील, कुठलेही सिनियर लीडर किंवा महाराष्ट्रातले जे सिनियर लीडर यांचे ज्यावेळेस कार्यक्रम असतात त्यावेळेस सेवादलाला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं। आणि मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ॲक्टिव्ह सेवादलचा कोणी अध्यक्ष असतील तर ते कल्याण डोंबिवली शहराचे अध्यक्ष लालचंद तिवारी आहेत। आणि सेवादलाच्या माध्यमातून गेल्या मी अध्यक्ष असल्यापासून असा एकही कार्यक्रम नाही की लालचंदभाई तिवारी त्यांची टीम पूर्णपणे तन मन आणि धन झोकून काम करत असते। आज त्यांचा वाढदिवस आहे। मी काँग्रेसमधले सर्व आमचा जो परिवार आहे, इथं आमचे सरचिटणीस माझे बंधू ब्रिजदत्त आहेत, आमचे कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर आहेत, महिला काँग्रेसचे अध्यक्ष कांचनताई आहेत, यूथ काँग्रेसचे अध्यक्ष जगजीत सिंग आहेत, NSUच्या रोहितजी आहेत, सर्व जे माझे पदाधिकारी सहकारी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीने लालचंदभाई तिवारी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि नवरात्र हा एक पवित्र सण आहे। 9 दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो। आम्ही सर्वजण देवीच्या चरणी प्रार्थना करतो येणाऱ्या पुढच्या काळात त्यांना उत्तम आरोग्य आणि धन दौलत संपत्ती सगळं मिळो, संपत्तीमधला काही पैसा संघटनेसाठी ते खर्च करो, हीच विनंती आम्ही या निमित्ताने करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सेवादल के जिलाध्यक्ष माननीय लालचंद जी तिवारी, इनका आज जन्मदिन है। उनका जन्मदिन आप देखे रहिए कि जन्मदिन हर एक जन अलग अलग माध्यम से करते हैं, लेकिन वो उनका जन्मदिन आंदोलन के माध्यम से कर रहे हैं। और ये ऐसे नेता है कि कौन सा भी कुछ भी सुख दुख कार्यकर्ता का किसका भी कुछ रहे, पार्टी का कुछ रहे, तो पहला हाजिर होने वाले जो हमारे नेता है, जो कार्यकर्ता है, वो लालचंद जी है। और उनका आज जन्मदिन है। सब लोगों ने यहाँ आज चाय पी के गणपति इधर नवरात्रि का त्यौहार चालू है तो उनने चाय का पार्टी दिया है, वो चाय का पार्टी आज इधर से हम लोग पी रहे हैं। लेकिन लालचंद तिवारी को मैं देवी दुर्गा माता को प्रार्थना करता हूँ कि उनको उदंड दीर्घायुष्य लाभो, उनकी प्रकृति अच्छा रहो, उनके हाथ से जनसेवा हो और वो हमेशा खुश रहे। ऐसे हम लोग उनको ये जन्मदिन की शुभेच्छा देते हैं।